नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली 75,000 किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरातील लखनगंज पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने यशस्वी छडा लावला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 एप्रिल रोजी सायंकाळी फिर्यादी श्याम मधुकर जोगे वय 53 वर्ष यांनी आपली हिरो होंडा सीडी डिलक्स क्रमांक MH31BM 5755 ही दारोडकर चौकातील सर्वोदय बिल्डिंग समोर पार्क करून लॉक केली होती। काही वेळाने परत आल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आलेत। या प्रकरणी लखनगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यात। तो हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकीवर फिरताना आढळून आला। चौकशीत त्याने आपले नाव तेजराम उर्फ तेजस जगदीश आडे वय 31 वर्ष राहणार भंडारा असे सांगितलेत। मात्र वाहनाबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याला ताब्यात घेऊन वाहनाची पडताळणी करण्यात आली। तपासात संबंधित दुचाकी ही लखनगंज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 75,000 किमतीची चोरीची दुचाकी जप्त करून आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता लखनगंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळी चोरी विरोधी पथकाच्या सहपोलीस निरीक्षक मंगला हार्डे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। वेळीच केलेल्या कारवाईमुळे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास लखनगंज पोलीस करीत आहेत।